नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे। इयत्ता पहिली मराठी माध्यम विषय गणित पान नंबर 2 यावर आपल्याला मागे आणि पुढे याबद्दल माहिती शिकायची आहे। जर ह्या पानाच्या पृष्ठभागाच्या वरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं, मागे या शब्दाच्या शेजारी तुम्हाला एक छोटंसं कोंबडीचं पिल्लू दिसेल आणि पुढे ह्या शब्दाच्या शेजारी तुम्हाला कोंबडी दिसेल। तर कोंबडी जी असते तुम्ही पाहिलीच असेल। मित्रांनो, तुम्ही कोंबडी पाहिली का? तर तिला पिलं असतात आणि ती पिलं त्या कोंबडीच्या मागे मागेच फिरत असतात। तुम्ही लपाछपी तर खेळ खेळतच असता, खेळता का नाही? तर इथे एक पडदा दिलेला आहे आणि एक पडद्याच्या मागे एक मुलगा लपलेला आहे आणि एक मुलगा पुढं आहे। इथे मागे जो लपलेला मुलगा आहे तिथे एक चौकट दिलेली आहे आणि पुढं जो मुलगा आहे त्याच्या पुढं एक चौकट दिलेली आहे। तर इथं प्रश्न काय आहे? पडद्यामागे लपलेल्या मुलाखालील चौकट रंगवा। सांगा बरं, कोणता मुलगा पडद्याच्या मागे आहे? बरोबर, तर इथे मागं लपलेला मुलगा जो आहे त्याची चौकट रंगवायची। ही चौकट अशा प्रकारे रंगवता येईल। बागेमध्ये तुम्ही फिरायला जाता का नाही? जाता। तर मग तिथे झोपाळा खेळता। मग इथे झोपाळा खेळणारे मुलं इथे चित्रामध्ये दाखवलेले आहे। इथे मागे गेलेला झोका जो आहे त्याच्या इथे एक चौकट दिलेली आहे आणि पुढे गेलेला झोपाळा जो आहे तो त्याच्या खाली एक चौकट दिलेली आहे। तर इथे प्रश्न तुम्हाला असा आहे की पुढं आलेल्या झोपाळ्याखालील चौकट रंगवा। सांगा बरं, कोणता झोपाळा पुढे गेलाय? बरोबर, तो चौकट अशा प्रकारे रंगवा। चला रंगवूया अशी। सगळ्यांना क्रिकेट खेळायला आवडतं ना? इथं चित्रामध्ये दोन मुली क्रिकेट खेळत आहेत। एक स्टंपच्या मागे एक मुलगी आहे आणि स्टंपच्या पुढे एक मुलगी खेळत आहे। स्टंपच्या मागे एक मुलगी जी आहे तिच्या खाली एक चौकट आहे आणि स्टंपच्या पुढे एक मुलगी आहे, तिच्या खाली एक चौकट आहे। तर इथे आपल्याला प्रश्न असा आहे की स्टंपच्या पुढे असलेल्या मुलीखालील चौकट रंगवा। सांगा बरं, स्टंपच्या पुढे कोणती मुलगी आहे? बरोबर, आता ती चौकट तुम्हाला रंगवायची आहे। आता ही चौकट अशा प्रकारे तुम्हाला रंगवता येईल। बरोबर, रंगवा। झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका। काही तुमच्या सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा। धन्यवाद।